नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण मराठवाड्यातील मुख्य आणि उपनद्या या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आणि हा जो पॉईंट आहे हा आपल्याला मराठवाड्याचा भूगोल या विद्यापीठात दिलेल्या जो पेपर आहे या पेपरमध्ये हा पॉईंट आपल्याला अभ्यास करायचा आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यातील मुख्य आणि उपनद्यांचा अभ्यासाला आपण सुरुवात केली होती. कालच्या लेक्चरमध्ये आपण औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये मुख्य आणि त्याच्या उपनद्या कोणत्या याची माहिती बघितली. याचं कारण आपण जर या ठिकाणी या मराठवाड्याच्या नकाशाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या सगळ्यात त्या छोट्या मोठ्या नद्या यांची या ठिकाणी आपल्याला नावांची माहिती आपल्याला मिळत नाही. त्याची आकृती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. परंतु या प्रकारे आपण नकाशा तयार केल्यानंतर QGIS म्हणजे या प्रकारची आपल्याला माहिती मिळते. परंतु ज्या काही छोट्या नद्या आहेत या नद्यांची आपल्याला माहिती पूर्णपणे मिळत नाही. तर ती जिल्ह्यावाईज आपल्याला प्रत्येक मराठवाड्यातील जिल्हावाईज या नद्यांची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याकरता आपण या ठिकाणी गुगलवरती जाऊन सेन्सेस हँडबुक ऑफ परभणी असेल, जालना असेल या घटकाला टाईप केल्यानंतर त्याचा हँडबुक जो आहे हे सेन्सेस हँडबुक आपल्याला उपलब्ध होते. आणि आज आपण या ठिकाणी या सेन्सेस हँडबुक ऑफ परभणी या परभणी जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत आणि उपनद्या कोणत्या याची माहिती आपण बघणार आहोत. तर आपण या ठिकाणी या नकाशाचा वापर करूया. सेन्सेस हँडबुकच्या आधारावरती या ठिकाणी नद्या प्रमुख आणि उपनद्या कोणत्या याची माहिती आपण बघूया. तर हा मित्रांनो हे परभणी जिल्हा आहे आणि या परभणी जिल्ह्याच्या नकाशाच्या आधारावरती आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की हा जो परभणीचा हा जर आपण परभणीचा भाग बघितला हा भागामध्ये तर या ठिकाणी पूर्णा नदी ही या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसून येते. बघा ही या ठिकाणी पूर्णा नदी जी आपल्याला बुलढाणा डिस्ट्रिक्ट आणि मराठवाडा आणि विदर्भाला वेगळं करणारा जो भाग आहे ही पूर्णा नदीच्या या ठिकाणी वाहताना दिसते. बुलढाणा जिल्हा आणि हा परभणी जिल्हा या दोन ठिकाणावरून ही नदी जी आहे ही सीमारेषेवरून दोन विभागाच्या मध्यभागातून ही पूर्णा नदी वाहताना दिसून येते. ही पूर्णा नदी प्रमुख नदी आहे आणि या पूर्णा नदीला आपण बघू शकता या सेलूमधून जसं आपण बघितलं की हा जो दुधना नदी आहे ही आपण बघू शकता. ही दुधना नदी या ठिकाणी उगम पाहून ही जालन्यातून परत ही परभणीमध्ये आपल्याला दाखल झालेली दिसून येते. या ठिकाणी जर बघितलं तर ही बघा ही दुधना नदी जी आहे ही सेलूमध्ये येऊन या ठिकाणी ती नंतर परभणी जिल्हा परभणी तहसील आणि जिंतूर तहसीलच्या सीमारेषेवरून वाहते. त्यानंतर परभणीमधून ती या ठिकाणी आपण बघू शकता ही परभणीच्या आणि हिंगोली या ठिकाणी आपण बघतो. ह्या दोन जिल्ह्याच्या मध्यभागी या ठिकाणी सीमारेषेवरती ही दुधना जी आहे ही पूर्णा नदीला मिळते आणि त्यानंतर ही पूर्णा नदी ही पुढे वाहत जाऊन या पूर्णा या तहसीलमध्ये ही गोदावरीला जाऊन मिळते. म्हणजे या ठिकाणी प्रमुख नदी ही गोदावरी, तिची उपनदी ही पूर्णा आणि तिची उपनदी पूर्णेची ही दुधना नदी असलेली आपल्याला अशा प्रकारे ही दुधना नदी, त्यानंतर ही पूर्णा नदी आणि त्यानंतर ही गोदावरी नदी ही या ठिकाणी तीन ज्या आहे नद्या महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्याला दिसून येते. ही गोदावरी नदीचं जर बघितलं आपण तर या ठिकाणी ही जालना जिल्ह्यातून आपल्याला दिसून येते. हे बघा ही जालना जिल्ह्याच्या सीमारेषेवरून वाहत जालना बीड जिल्ह्याची सीमारेषा, त्यानंतर परभणीची आणि बीड जिल्ह्याची सीमारेषावरून वाहत जाते आणि बीड त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये
ही मध्य भारतातून प्रवेश करून सोनपेठ पाथरीला सोडून सोनपेठ आणि गंगाखेड अशा प्रकारे ही वाहत जाऊन या ठिकाणी आपल्याला ही पूर्ण या ठिकाणी तहसील पूर्णा तहसील नंतर ही लातूर जिल्ह्यामध्ये तर ह्या आपण बघू शकता ही औरंगाबाद जालना बीड परभणीच्या मध्य भागातून वाहत जाऊन त्यानंतर ही या ठिकाणी लातूर आणि त्यानंतर नांदेड या ठिकाणी जाऊन पुढं हे प्रवेश करताना आपल्याला दिसून येते। या प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकता गोदावरी प्रमुख नदी आहे, तिची उपनदी पूर्णा आहे, तिची उपनदी दुधना असलेल्या आपल्याला दिसून येते। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण उपनद्या या परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बोट आहे। पूर्णा ही सुद्धा मोठी नदी आहे, त्यानंतर गोदावरी सुद्धा खूप मोठी नदी आहे, ज्यामुळे या नदी या ठिकाणचा जो भाग आहे ही हा खूप म्हणजे पूर्णा नदीच्या गाळामुळं पूर्णा आणि गोदावरी नदीच्या गाळाने युक्त काळ्या जमिनीचा भाग हा या ठिकाणी दिसून येतो। अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी गोदावरी आणि पूर्णा नदी अत्यंत उपयुक्त असलेली दिसून येते। शेती करता सुद्धा ही उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येते। तर या प्रकारे आपण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यातील जो परभणी जिल्हा आहे या परभणी जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मुख्य आणि उपनद्या आहेत त्यांच्या उपनद्या यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे। पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन पुढचा पॉईंट आपण बघूया, तोपर्यंत या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।